चिखली क्षेत्र के मनसे के उम्मीदवार बंडू उर्फ गणेश बरबड़े, इनका प्रचार जोरों शोरों से चल रहा है। उन्होंने कहा है कि मैं एक सामान्य परिवार का व्यक्ति हूँ, सामान्य जनता से बिलोंग करता हूँ। मुझे मुस्लिम, मागास वर्गीय और हिंदू भाई सब सपोर्ट करना चाहते हैं और मैं इन सब का विकास करना चाहता हूँ। ये सभी लोग मिलके मुझे विधायक बना ही देंगे। निवडणूक लढत आहात, काय सांगसाल तुम्ही? मतदारांना काय संदेश द्याल? चिखली विधानसभा मतदारसंघामध्ये मी निवडणूक लढवत असल्यामुळं एक जनसामान्य कार्यकर्ता, एक शाखा अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष असा माझा झालेला प्रवास अतिशय सामान्य परिस्थितीतून कष्टकरी कुटुंबामधून मी आलो आहे आणि या चिखली विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व अद्यापपर्यंत कोणी चळवळीतून आलेला किंवा संघटनेमधून आलेला कार्यकर्त्याने या चिखली विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं नाही. तर या चिखली विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करण्याकरिता नेहमी करता उमेदवार आयात झालेले आहेत, जे की डायरेक्ट मुंबई असतील, पुणे असतील, इथं वास्तव्यात असलेली लोक किंवा उच्च शिक्षण घेऊन लगेच राजकीय क्षेत्रामध्ये पदार्पण केलेली लोक, अशा लोकांना या चिखली विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी मिळालेली आहे. त्यांच्या कुटुंबाचा राजकीय वारसा आहे, भरपूर पैशांचं प्रमाण त्यांच्याजवळ असल्यामुळं हे निकष धरून त्यांना उमेदवारी दिली गेली. त्यामुळे जनसामान्यांचे प्रश्न, कष्टकरी, गोरगरीब, शेतकरी बांधवांचे प्रश्न याच्यापासून ते अनभिज्ञ आहे आणि त्यामुळे या चिखली विधानसभा मतदारसंघाचा खऱ्या अर्थानं हवा तसा विकास झालेला नाही. त्यामुळं पहिल्यांदा या चिखली विधानसभा मतदारसंघामध्ये एका चळवळीतल्या कार्यकर्त्याला, एका पक्ष संघटनेतील अतिशय म्हणजे शाखाध्यक्ष पासून तर जिल्हाध्यक्षपर्यंतचा प्रवास केलेल्या एका कार्यकर्त्याला एका पक्षानं संधी दिलेली आहे. तरी या संबंध ज्या चिखली विधानसभा मतदारसंघातील जनता आहे आणि विविध पक्षामध्ये जे निष्ठावान लोक आज तयागत कामं करतायत, त्या सर्वांना माझं आव्हान आहे की तुमचा प्रतिनिधी म्हणून, एका निष्ठावान कार्यकर्त्याची किंमत म्हणून तुम्ही मला मतं दिली पाहिजे, तुमचे मतदान रूपी आशीर्वाद दिली पाहिजे, की जेणेकरून आपल्या जनसामान्य माणसाचं प्रतिनिधित्व मी या महाराष्ट्राच्या विधानसभामध्ये करू इच्छितो. काही उमेदवार तुमच्यावर आरोप करतात की तुम्ही हिंदू मताचे विभाजन करतात, काय सांगसाल? बालिशपणाचे आरोप आहे, कारण की कोणत्याही जाती धर्मावर किंवा एका विशिष्ट जातीवर, एका विशिष्ट धर्माची मतं घेऊन तुम्हाला या विधानसभेचा आमदार होता येणार नाही. तुम्हाला प्रत्येक जाती धर्माची मतं लागतील आणि तुम्हाला हिंदूंसोबत मुस्लिमांची मतं लागतील. मी मताचं विभाजन, हिंदूंच्या मताचं विभाजन जर करायला उभा आहे तर विरोधी पक्षामधले काय सगळे मुस्लिम लोक आहेत का? किंवा तुम्हाला मतदान करणारी सर्व जनता हिंदू आहेत का? तुम्ही अगोदर मुस्लिमांची मतं घेतली नाहीत का? किंवा मुस्लिमांची मतं तुम्हाला नको आहे का? असा तुम्ही प्रतिप्रश्न मी त्यांना विचारतो. कारण मला होणारी मतं ही हिंदूंची आहेत, तशी दलितांची आहेत आणि तशी मुस्लिमांची सुद्धा आहेत. यांचा संबंध, जे माझ्यावर आरोप करतायत त्यांचा संपर्क मुस्लिम कुटुंबातील काही एक दोन जे लीडर आहेत किंवा एक दोन जे महत्वाची लोक आहेत त्यांच्यासोबत त्यांचा संपर्क आलेला असेल. माझा संपर्क हा प्रत्यक्ष मुस्लिम कष्टकरी, जो अतिशय सामान्य माणूस आहे त्याच्यापर्यंत आलेला आहे. येत्या या निवडणुकीपुरता नाही तर कायमस्वरूपी लहानपणापासून मी त्यांच्या सुखदुःखामध्ये सहभागी झालेलो आहे. मुस्लिम समाजाची जेही मतं या मतदारसंघामध्ये काउंट होतील त्यामध्ये महत्वाचा सिंहाचा वाटा या चिखली विधानसभा मतदारसंघातील मुस्लिम बांधवांचं मतदान मला होईल, हे मी तुम्हाला खात्रीनिशी सांगतो. या ठिकाणी शेवटच्या टप्प्यामध्ये या ठिकाणी येऊन या ठिकाणी प्रचार यंत्रणा राहिलेली आहे, त्याबद्दल कार्यकर्त्यांना आणि मतदारांना काय आवाहन करणार? शेवटच्या टप्प्यामध्ये हा मतदानाचा जो टप्पा आहे, आता शेवटचा टप्पा म्हणजे या 2 दिवसामध्ये तुम्हाला माहिती आहे की यामध्ये पैशाचा फार मोठा वापर होतो, आमिष दाखवली जातात, वेगवेगळ्या स्वरूपाचे काही भेटवस्तू देऊन मतदारांना ची दिशाभूल करण्याचं काम या सत्ताधिकारी आणि विरोधक या दोघांकडून होणार आहे. परंतु चिखली विधानसभा मतदारसंघामध्ये मी एक सक्षम तिसरा पर्याय म्हणून लोकांची पसंती मला आहे. त्यामुळे यांच्याकडून जी काय आमिष दाखवल्या जातील, हा आपलाच पैसा आहे,
आपल्याकडे पैशाची सुद्धा कोणी लोक घेऊन येतील, मताचे काही रुपये देतील, या दोघांची पैसे घ्या असं आव्हान मी जनतेला करतो आणि या दोघांनाही पाडून टाका. कारण याच्यातला एक जर निवडून आला तर एक पडलेला, त्याचे चेले चपाटे, त्याचे कार्यकर्ते पुन्हा आपल्याकडे पैशाचा हिशोब मागण्यासाठी येणार आहे. हा मागच्या पंचवार्षिकचा अनुभव तुम्हा सर्व लोकांना आहे आणि देतील काही भेटवस्तू देतील, काही पैसे देतील, नक्की स्वरूपात घ्या. मागच्या वर्षी काही लोकांनी 10-10 रुपयाच्या नोटा वापरल्या, त्या भविष्यामध्ये अद्यापपर्यंत कॅश झालेल्या नाही. त्यामुळं जनतेला मी आव्हान करतो की जे काय आमिष देतील, पैसे देतील तर ते निश्चित घ्या, अजिबात संकोच करू नका. कारण की आपलेच पैसे आहेत, आपलेच पैसे त्यांनी जमा करून ठेवलेले आहे आणि ते 5 वर्षातून एकदा काढतात. त्यामुळे ते पैसे घ्या आणि मला आपले मतदान रुपये आशीर्वाद द्या आणि मला निवडून द्या, एवढी आव्हान मी आपल्या जनतेला तुमच्या सर्वांच्या माध्यमातून करतो. कारा न्यूज के लिए किरण शेजोड़ की रिपोर्ट। ये दिवाली होगी आपके लिए और भी खास, क्योंकि नागपुर में लग चुका है सबसे बड़ा सर्कस, बिंगो सर्कस, वह भी आपके शहर में। आपने सर्कस तो बहुत देखे होंगे, लेकिन इस सर्कस को आपको एक बार जरूर देखना चाहिए, क्योंकि ये है अपने महाराष्ट्र का सर्कस। 30 अक्टूबर से नागपुर हुड़केश्वर में शुरू, वो भी वाटरप्रूफ टेंट के अंदर। ऑनलाइन बुकिंग के लिए संपर्क करें 9209397041 और 9336259949 और 8983897041 और 8766547552। रोजाना होंगे 3 खेल, समय 1 बजे, शाम 4 बजे और रात में 7 बजे। एडवांस बुकिंग शुल्क 200 रुपए, 300 रुपए और मात्र 400 रुपए। आज ही विजिट करें। आवर एड्रेस बिंगो सर्कस, ढगे बंगले के पास, पिपला रोड, हुड़केश्वर, नागपुर।